दारू पार्टीचा शेवट रक्तरंजित, सफाई कर्मचाऱ्यांच्या डोक्यात दगड घालून निर्घृण खून. इचलकरंजी शहर हादरवून टाकणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. दारू पार्टीतील किरकोळ वाद इतका विकोपाला गेला की तिघांनी मिळून महापालिकेतील सफाई कर्मचाऱ्याचा मोठमोठे दगड डोक्यात घालून निर्घृण खून केला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार इचलकरंजीतील शांतीनगर ते इंदिरानगर मार्गावरील एका शाळेजवळ महापालिकेच्या दुकान गाळ्याच्या कट्ट्यावर हा थरारक प्रकार घडला. मृत तरुणाचे नाव विकी सुरेश अग्रवाल, वय 25 वर्ष असून तो महापालिकेत सफाई कर्मचारी म्हणून काम करत होता. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत विकी काही मित्रांसोबत दारू पार्टी करत बसला होता. मात्र रात्री 11:30च्या सुमारास पार्टी दरम्यान पैशाच्या कारणावरून वाद सुरू झाला. हा वाद काही क्षणातच विकोपाला गेला. आरोपी आलोक देवर्षी, रिमोन आवळे आणि एका अल्पवयीन मुलाने विकीला खाली पाडले आणि त्याच्या डोक्यावर व कपाळावर मोठमोठे दगड घालून हल्ला केला. सलग 4 मोठे दगड मारल्यामुळे विकीचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. सकाळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आणि रक्ताने माखलेले दगड पाहून नागरिकांच्या अंगावर अक्षरशः काटा आला. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर आणि निरीक्षक महेश चव्हाण यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळावरून रक्ताने माखलेले 4 दगड, दारूच्या बाटल्या आणि ग्लास जप्त करून तपासासाठी पाठवले आहेत. या प्रकरणात पोलिसांनी रिमोन आवळे आणि एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले असून रेकॉर्डवरील गुन्हेगार आलोक देवर्षी सध्या फरार आहे. त्याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. दरम्यान मृत विकी अग्रवालच्या खिशात महापालिकेचे पगारपत्रक सापडले असून त्याच्याकडे पैसे असल्याच्या संशयातून हा वाद झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र या खुनामागे आणखी काही गंभीर कारण आहे का, याचाही तपास पोलिसांकडून सुरू आहे. दारू पार्टीतील वादातून एका तरुणाचा इतक्या निर्दयी पद्धतीने खून झाल्याने इचलकरंजी शहर हादरले आहे. फरार आरोपीला पकडण्याचे मोठे आव्हान आता पोलिसांसमोर आहे.